नमस्कार द्राक्ष बागायत बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ॲपमध्ये देखील आपलं खूप स्वागत। मित्रांनो, मागच्या 5 ते 10 वर्षांमधील अतिशय उत्तम असा सीझन हा म्हणजे 2025चा सीझन। पहिल्या दिवसापासून लोकल तसेच एक्सपोर्टचे रेट हे साधारणतः उच्चांक गाठत आहे। सध्या लोकल मार्केट 40, 50, 60 रुपयापर्यंत गेलेलं आहे, स्थिर झालेलं आहे असं म्हणू शकतो। तर एक्सपोर्ट मार्केट हे 60च्या आत किंवा 65च्या आत आलेलं नाहीये आणि 65, 70, 75 आणि 80 रुपयापर्यंत आणि युकेचा माल असेल तर त्याच्याही वरती 90, 95 पर्यंत आज एक्सपोर्टचं मार्केट सुरू आहे आणि अतिशय आनंदाचं वातावरण आहे। नक्कीच एका बाजूला आनंदाचं वातावरण आहे, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये सप्टेंबरमध्ये ज्या छाटण्या झाल्या होत्या त्या ठिकाणी 30 ते 40%, 50%, 80% टनेज हे घसरलेलं होतं। त्यामुळे इच्छित एक्सपोर्ट हा जानेवारीमध्ये झालेला नाहीये। दुसऱ्या बाजूला मागच्या वर्षी ज्या उशिरा बागा खाली झाल्या होत्या, उशिरा त्यांची खरड छाटणी झाली होती आणि जूनचा पाऊस हा वेळेवर आला, क्लाउडी क्लायमेट, ढगाळ हवामान, बुरबुर असा पाऊस, ह्यामुळे ज्या शेवटच्या टप्प्यामधील खरड छाटणी झालेल्या बागा 15 एप्रिलच्या पुढे खरड छाटणी झालेल्या बागामध्ये म्हणावी अशी सूक्ष्म घट निर्मिती किंवा गर्भधारणा झाली नाही। त्यामुळे लेटमध्ये देखील माल कमी आहे। सुरुवातीच्या टप्प्यात सप्टेंबरच्या छाटण्या ह्या तर पहिल्या 10 ओव्हरमध्येच गारच झाल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि मधल्या टप्प्यात माल होता त्या ठिकाणी लोकल व्यापारी आणि एक्सपोर्टरची देखील झुंबड उडाली आहे। बाकी ओव्हरऑल क्लायमेट अतिशय चांगलं होतं। ओव्हरऑल क्लायमेट चांगलं असल्यामुळे कुठेही माल चांगले होते, चांगली साखर, क्लीन माल, कुठेही डाग धब्बे नाहीये, खरड्या नाहीये, पाऊस नाहीये, डावणी करपा नाहीये आणि त्यामुळे मधल्या काळामध्ये अतिशय मधुर गोड द्राक्ष हे इंटरनॅशनल ग्राहकाला तसेच आपल्या भारतीय ग्राहकाला खायला मिळालेली आहे आणि त्यामुळे दिवसेंदिवस द्राक्षाची क्रेज ही वाढलेली आहे आणि अतिशय रसभर आणि अशा तप्त उन्हामध्ये 4 द्राक्ष खाल्यानंतर एक मनाला सुकून आणि आनंद होतो आणि अशी ग्राहकाची प्रतिक्रिया असल्यामुळे दिवसेंदिवस हे मार्केट 40 रुपयावरून 50 रुपये, 50 रुपयावरून 55, 55 वरून 60 आणि पुढच्या 10 दिवसात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात किंवा मार्चच्या एंडिंगला हेच मार्केट 70-75 रुपये देखील होऊ शकतं, याच्याबद्दल कुठली शंका राहिलेली नाही। अनेक शेतकरी तर एक्सपोर्ट ऐवजी लोकललाच बाग देऊन टाकताय, कारण एक्सपोर्टला 70, 75, 80 रुपयांना देण्यापेक्षा लोकलला 55, 60, 65 रुपयांना देणं कधी त्यांना फायदेशीर ठरणार आहे। तर असा ह्या न भूतो न भविष्यती असा हा द्राक्षाचा सीझन आलेला आहे। नक्कीच उशिरा छाटणी केलेल्या शेतकरी बंधूंना चांगले पैसे होते। अर्ली द्राक्ष छाटणी केलेल्या बंधूंना थोडंसं टनेज नाहीये, सुरुवातीला भाव पण कमी होते, त्यामुळे काही खुशी काही गम अशी परिस्थिती आपल्या द्राक्ष एरियामध्ये आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। एक तर मित्रांनो, बेदाण्याचे द्राक्ष देखील बेदाण्याचे नाशिकमध्ये जे आपण लोकल आणि एक्सपोर्टमध्ये मनी नीट केल्यानंतर द्राक्ष नीट केल्यानंतर जे मनी निघतात ते आपण बेदाण्याला देत असतो आणि हे बेदाणे सुद्धा बेदाण्यासाठी असणारे मनी देखील 10 रुपयावरून 15 रुपये, 15 रुपयावरून 20 रुपये आणि 20 रुपयावरून 25 रुपयापर्यंत मण्याची मदल गेलेली आहे। कधी काळी आपण 20 ते 25 रुपयाला द्राक्ष विकत होतो, तिथे आज मनी विकताय आणि त्यामुळे नक्कीच सांगली, सोलापूर ह्या आणि विजापूर भागामध्ये असणाऱ्या बेदाणा उत्पादक द्राक्ष बागायत बंधूंना देखील बेदाण्याचे रेट हे कमीत कमी 200 रुपये किलो किंवा 250 रुपये किलोच्या खाली नक्कीच राहणार नाही। त्यामुळेच एक द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये एक आनंदाची लहर पसरलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। परंतु मित्रांनो, एका बाजूला आनंद व्यक्त केलाच पाहिजे, सेलिब्रेट केलाच पाहिजे, परंतु हे करताना पुन्हा आपण खरड छाटणीकडे वळूया आणि ह्या खरड छाटणीमध्ये वळताना आपल्याला आपल्या बागेत काय काय काळजी घ्यायची आहे, अनेक काळजी घ्यायची असतात। एक शेतकरी म्हणून आपल्याला डिसीज पेस्ट मॅनेजमेंट असेल, इरिगेशन मॅनेजमेंट असेल, फर्टिलायझर मॅनेजमेंट असेल, क्रॉप मॅनेजमेंट असेल, लोड मॅनेजमेंट, कॅनोपी मॅनेजमेंट, पीजीआरचं मॅनेजमेंट, हे सगळ्याच गोष्टी आपल्याला नक्कीच करायच्या असतात। परंतु मित्रांनो, आत्ता जर तुम्ही तुमच्या बागेकडे नुसते द्राक्षाच्या घडाकडे आणि रेटकडे नक्कीच बघा, एन्जॉय करा, परंतु द्राक्षाच्या कॅनोपीकडे जर तुम्ही बघितलं तर एक प्रकारची निस्तेज पिंगट किंवा आपण तळलेल्या भज्याप्रमाणे आपले पानं हे
40-45 डिग्रीच्या तापमानामध्ये तळले जात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि आता तर मार्च चालू आहे, परंतु एप्रिल आणि मे मध्ये देखील उष्णतेची भयानक लाट ही आपल्या भारतामध्ये उष्णकटिबंधीय प्रदेशात, तसेच नाशिक, धुळे, जळगाव असेल किंवा सांगली, सोलापूर असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये एक उष्णतेची लाट, एक झोत हा एक येणार आहे। आत्ता आपली बाग झाडावरती माल असेल किंवा माल खाली झाल्यानंतर बघा, थोडा जरी तुम्ही पाणी कमी केलं तर त्या ठिकाणी पानं अंग टाकतायत, पानं वाकडी होत आहे, पानं पिंगट होत आहे, पानं निस्तेज होत आहे आणि अतिउष्णतेचा दुष्परिणाम आपल्या वेलीवरती होतोय। तर अशा ह्या कंडिशनमध्ये ह्या वर्षीची एप्रिल छाटणी करणं देखील आणि एप्रिल छाटणीचं मॅनेजमेंट करणं देखील अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। आणि मागच्या काही वर्षांनुसार करणाऱ्या एप्रिलमध्ये जर तुम्ही काही गोष्टी दुर्लक्ष करणार असाल तर ते दुर्लक्ष करून चालणार नाही। माल खाली झाल्यानंतर तुम्हाला प्रचंड प्रमाणात, चांगल्या प्रमाणात, भरपूर असं पाणी देणं अत्यंत गरजेचं आहे। जेवढी जास्त उष्णता तेवढं जास्त पाण्याची गरज त्या झाडाच्या सिस्टीममध्ये असणार आहे। तुमच्या वेलीवरती माल असेल तर तुम्हाला जास्त पाण्याची गरज आहे अशा ह्या तापमानामध्ये। शक्यतो पाणी उतरल्यानंतर किंवा हार्वेस्टिंग आल्यानंतर आपण पाणी कमी करत होतो, परंतु एवढंही पाणी कमी करू नका की त्या वेलीला शॉक बसेल, माल बिलबिलीत दबदब असा होईल। जितकं जास्त उष्णता तितकं जास्त पाण्याचं इव्हॅपो ट्रान्सपायरेशन, झाड कुलिंग सिस्टीम करताना, आपल्या वेलीचं तापमान मेंटेन करताना जास्तीत जास्त पाणी ऑब्झर्व करून ते पाना वाटे ट्रान्सपायरेशन करण्याचं काम वेल करत असते। त्यासाठी जास्तीचं पाणी आपल्याला द्यावं लागणार आहे। पाणी कमी करायचं आहे, परंतु किती कमी करायचं आहे, जास्तीचं पाणी कमी करायचं नाही। पाण्याचं तापमान जास्त आहे म्हणून आपल्याला पाण्याचा तास देखील वाढवायचे आहे। अन्यथा तुम्ही माल बाग दिल्यानंतर जर थोडंसं पाण्याकडे दुर्लक्ष केलं, थोडं 2-4 दिवसाचे, 4 दिवसाचे, 8 दिवसांनी पाणी दिलं तर त्याच 4 दिवसामध्ये पानं आपले अंग टाकत आहे, पानं पिवळे होत आहे, पानं पिंगट होत आहे, पानं मलूल होत आहे। तर अशा ह्या कंडिशनमध्ये आपल्याला एप्रिल छाटणी किंवा खरंच छाटणी घेणं हे देखील एक दिव्य आहे। मित्रांनो, एखाद्या गोष्टीला अशा उष्णतेपासून आपल्या बागेचं संरक्षण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। आणि म्हणतात ना, दवा की नाही दुआ की जरूरत होती है। इस साल आपल्या बागेला खाद की नाही छाया की जरूरत आहे। एक वेळेस गोबर खात, शेणखत हे तुम्ही कमी टाका, परंतु तुम्हाला छाया करणं, आपल्या बागेला मल्चिंग करणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे। मी आत्ताच माझ्या बागेसाठी 1001 गाठींची ऑर्डर दिली। आमचे समाधान भाऊ हवनखेडचे, त्यांनी चिपटाच्या गाठी देतात आणि चांदोरी भागात देखील काही चिपट देणारे मंडळी असतील। मी समाधान भाऊचा नंबर मुद्दाम देतोय। दिंडोरी तालुक्यात, नाशिक, पिंपळगाव भागात समाधान भाऊ नक्कीच तुम्हाला घरपोच असं चिपट देतील। तर चिपटाची मल्चिंग करणं किंवा तुमच्याकडे साळवण असेल साळवणाची मल्चिंग करणं, गवताची मल्चिंग करणं किंवा साखर कारखान्याच्या भुसाची मल्चिंग करणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि ही मल्चिंग करताना पातळ असा थर, पूर्ण वरबा झाकेल असा पातळ असा थर या चिपटाचा देणं अतिशय महत्त्वाचं आहे। मित्रांनो, तापमान जेव्हा हवेचं तापमान हे 40 डिग्री सेल्सिअस असेल, त्यावेळेस जमिनीचं तापमान हे 45-50 डिग्री सेल्सिअस असू शकतं। आणि 45 डिग्रीच्या पुढे किंवा 40 डिग्रीच्या पुढेच झाड मुळी कुठलंही काम करत नाही, स्टंटिंग ग्रोथ होती, डॉर्मन्सीमध्ये जातं, आपलं चयापचय क्रिया बंद करतं, ॲक्टिव्हिटी बंद करतं। म्हणजे तुम्ही किती खत दिलं पण ते ॲक्टिव्ह खत उचलण्यासाठी त्या ठिकाणी झाकण असणं, मल्चिंग असणं, तिथलं तापमान मेंटेन असणं, पाणी आणि मल्चिंग असणं अतिशय महत्त्वाचं आहे। तरच तिथं अपटेक होईल किंवा त्या वेलीची काहीतरी वाढ होईल। अन्यथा जर तुमच्याकडे चिपटाची मल्चिंग नसेल किंवा कुठल्याही प्रकारची मल्चिंग नसेल तर बागा खरड छाटणीनंतर देखील मागं पुढं फुटतील, फुटताना त्रास होईल। जिथं 50 काडी भेटायची तिथं 10-20 काडी फुटून निघतील आणि तिथून पुढचं संपूर्ण लोड नियोजन असेल, सूक्ष्म घट निर्मितीचं काम असेल, या सगळ्यावरती इम्पॅक्ट ह्या मल्चिंग किंवा ह्या तापमानाचा पडणार आहे। त्यासाठी चिपटाची मल्चिंग करून घेणं किंवा तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल त्याची मल्चिंग करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळेच मी हा व्हिडिओ अतिशय तातडीनं बनवला आहे। तर कृपा करून मल्चिंग जर केली तर मल्चिंग म्हणजे झाडाचा AC आहे। मल्चिंग केली तर त्या ठिकाणी बाहेरचं तापमान 40 असेल तर त्या मल्चिंगच्या खाली रूट झोनमध्ये तापमान हे कमीत कमी 3 ते 4 डिग्री कमी असणार आहे। मल्चिंग नसेल तर त्या ठिकाणी बाहेर 40 डिग्री तापमान असताना मल्चिंग नसेल त्या ठिकाणी जमिनीचं तापमान रूट झोनच्या एरियातलं तापमान 45 ते 50 डिग्री असू शकतं। पण त्या ठिकाणी मल्चिंग असेल तर त्या ठिकाणी तापमान 40 डिग्रीपेक्षा 2 ते 3 डिग्री कमी असणार आहे। त्यामुळे मल्चिंग हा एक झाडाचा AC आहे
आणि झाडाला ज्या पद्धतीनं आपल्याला बाहेर उन्हातून आल्यानंतर आपला पटकन सावलीत जातो, फॅन चालू करतो, एसी चालू करतो, थंड पाणी पितो, टरबूज खातो, लस्सी पितो, आईस्क्रीम खातो, त्याच पद्धतीनं एवढे लाड तुम्ही नाही केले तरी चालतील, पण कृपा करून झाडात आपल्या बागेला मल्चिंग करणं अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासाठी माझं कळकळीचं आव्हान आहे की तुमच्याकडे जे जे काही अवेलेबल असेल त्या ऑर्गॅनिक मॅटरची मल्चिंग करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला आजच ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड करून प्लॉटची नोंदणी देखील करून घ्या आणि बिंदास्त राहा. धन्यवाद.